आज आपण बनवणार आहोत आलूचे पराठे। त्यासाठी लागणारं साहित्य: 2 उकडलेले आलू, तेल, 1 चम्मच जिरा पावडर या चमच्यानं, 1 चम्मच तीळ, 1 चम्मच ओवा, 1 चम्मच कस्तुरी मेथी, थोडा गुळ, 1 चम्मच हिरवी मिरचीचा ठेचा, अर्धा चम्मच लसूण अद्रकची पेस्ट, तिखट, हळद, धनिया पावडर, मीठ आणि गाजराचं कीस, थोडं सांबार, कणिक, 1.5 वाटी कणिक। याच्यातली कणिक आपण घोळण्यासाठी काढून ठेवू। आता आपण या आलूचे छिलटे काढून घ्यायचे। आता हे आलू आपण छिलून घेतले आहे। आता हे सगळं साहित्य गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि ही कणिक घोळण्यासाठी वेगळी काढून ठेवायची आहे। तर हे सगळं साहित्य आपण यात टाकूया। आलू चांगले कुस्करून घ्यायचे, एकदम नरम झाले पाहिजे ते एकजीव कणकीमध्ये। मीठ चवीनुसार टाकायचं, आपल्या चवी जसं लागते तसं। 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर, जिऱ्याचा भुरका 1 चम्मच, तीळ 1 चम्मच, ओवा 1 चम्मच, कस्तुरी मेथी, गोंडी, हिरवी मिरचीचा ठेचा, लसूण अद्रकची पेस्ट आणि गाजराचं कीस, सांबार आणि थोडंसं तेल 1 चम्मच। आता हे सगळं आपण एकत्र करून कालवून घेऊया। आलू चांगले बारीक करायचे, म्हणजे गोळे राहिले नाही पाहिजे आलूचे। सगळं एकत्र करून मस्त चुरून घ्यायचं, ते नंतर पाणी टाकायचं। आधी सगळे एकत्र एकजीव करून घ्यायचं ते। कणिक भिजवतो पोळीसाठी तसेच भिजवायची, पण ते कणिक थोडी पाणी टाकू टाकू भिजवायची। आपली कणिक भिजून आता तयार आहे। आता आपण याचे पराठे लाटून घेऊ। गॅसवर तवा ठेवायचा गरम करायला। आता आपण हे पराठे लाटून घेऊ। हे घोळण आपण काढून ठेवलं होतं ते पराठ्यासाठी, ते घ्यायचं कधी आपल्याला लागते तसंच ते घोळण लावायचं। जास्त घोळण लावायचं नाही, तर ते ताव्यावर घोळण दिसून पडते, पराठ्यावर पण ते घोळण दिसून पडते। अशा प्रकारे पराठा लाटायचा, गोल येते छान नरम। असा लाटला गेला। आता हा पराठा आपण ताव्यावर टाकायचा। एका साईडला चांगला होऊ द्यायचा, त्यानंतर दुसऱ्या साईडला परतावायचं, टाकायचं तेल नंतर टाकायचं आपण आज झाल्यानंतर तो चांगला। आता परतून घेऊया त्याला एका साईड। छान असा गोल्डन कलर आला त्याला। एक साईड झाल्यावर ते असा गोल्डन कलर येते त्याला, पिवळसर। तेल नंतर टाकायचं आपण, तेल टाकल्याने ते पराठा छान नरम येते। आपण याच्या आधी कणकीत तेल टाकलं होतं 1 चम्मच, कणिक नरम येते आणि पराठा पण नरम पडतो तो छान।
पुन्हा एक साईड भुजायची. आता आपण तेल टाकूया याच्यात पराठ्यावर. तर छान फुलून निघालं ते. मिडियम आचेवर परत तेल टाकायचं थोडं. छान आपला पराठा बनवून तयार झाला. परत एक पराठा बनवूया आपण. गॅसचा पावर कमी करायचा. पलटून घ्यायचा तो. पलटल्यावर हे असा गोल्डन कलर येते, त्याला पिवळा पिवळा छान मस्त. आपण टाकलेलं ते सांबार, गोडणी, गांजर हे सगळं दिसून पडत आहे त्याच्यात. हे पहा, हे दिसू राहिलं. छान एक साईड होऊ द्यायची त्याची, म्हणजे कच्चा राहत नाही तो. हा नरम नरम आला तो, छान नरम आला. आणि पातळ पण झाला, पतला. दिसायलाही खूप छान दिसत आहे. तर आपण तेल टाकू त्याच्यावर. आजूबाजून तेल टाकायचं. याच्यावर पण टाकायचं मधात. हे पूर्ण पराठ्याला ते तेल लागते. अशा प्रकारे पलटून घेऊ आपण. तर परत त्याला तेल लावायचं मधामध्ये. आपण तूप पण लावू शकतो याला आणि तेल पण लावू शकतो, दोन्ही हा पराठा बनतो. पण आपल्या आवडीनुसार कोणाला तेलाचे पराठे आवडते, कोणाला तुपाचे आवडते. त्याच्यानं आपण जसे आवडते तसे बनवू शकतो आपण, तेल तूप टाकून. दोन्ही यानं छान टेस्ट येते, चव येते. आपला पराठा बनवून तयार झाला आहे. मऊ आणि लुसलुशीत झाला आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा किती नरम आणि मऊ आहे. अशा प्रकारे आपले आलूचे पराठे बनवून तयार आहे. आपण हे लोणच्यासोबत, सॉससोबत आणि लाल तिखटाची चटणी याच्यासोबत सुद्धा खाऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.